तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल बिना पाकाची खुसखुशीत अशी तिळगुळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। यामध्ये आपण पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही, तरी देखील आज आपण ही बिना पाकाची खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी तिळगुळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणार आहे। तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल 2 रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये इथे मी 1 कप गावठी तीळ घातलेले आहेत आणि आता हे तीळ आपल्याला अगदी कमी गॅसवरती छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम कधीही मोठी करायची नाही, नाहीतर तीळ हे तडतड उडायला लागतील आणि कढईच्या बाहेर येतात आणि लगेचच ते करपायला सुद्धा लागतात। त्यासाठी तीळ हे आपल्याला अगदी कमी गॅसवरती छान असे खमंग वास येईपर्यंत भाजायचे आहेत। तीळ जर इथे करपले तर त्याचा कडवटपणा वडीमध्ये किंवा लाडूमध्ये उतरतो। त्यासाठी तीळ आपल्याला अगदी मंद आचेवरतीच छान असे भाजून घ्यायचे आहेत। एक 5 ते 6 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल तीळ हे छान असे भाजलेले आहेत, मस्त असे फुललेले आहेत। तर आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। तर इथे पहा, हे तीळ मी एका प्लेटवरती पसरवून छान असे थंड करून घेतलेले आहेत। थंड झालेले तीळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत। आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, मिक्सरमध्ये जेव्हा आपण तीळ बारीक करणार आहोत त्यावेळेस तीळ हे पूर्णपणे थंडच असायला हवे, अजिबात गरम नसावे। कारण हे जर तीळ गरम असले तर गुळाला सुद्धा पाणी सुटतं आणि हे मिश्रण लगेचच ओलसर व्हायला लागतं। तर 1 कप तिळासाठी इथे मी 1 कपच यामध्ये बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे। गूळ इथे तुम्ही कुठलाही वापरू शकता, पण चिक्कीचा गूळ तुम्ही इथे वापरू नका। इथे तुम्ही बघू शकता तीळ आणि गूळ मी मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेले आहेत। अतिशय छान असे बारीक करून घ्यायचे। त्यानंतर हे आपल्याला परत गॅसवरती एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत। गॅस चालू केलेला आहे, पण गॅसची फ्लेम एकदम कमी आहे। अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला हे संपूर्ण प्रोसेस करायची आहे। तर तीळ गुळाचं मिश्रण कढईमध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, अजिबात मोठी करायची नाही आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। म्हणजे काय होतं ना, कढईची हीट या तिळगुळाच्या मिश्रणाला लागते आणि गुळाला थोडंसं पाणी सुटतं आणि यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि त्यामुळेच आपल्या ह्या तिळगुळाच्या वडीला छान अशी बाइंडिंग येते आणि ती वडी जी आहे ती छान अशी बांधली जाते। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही। तर लगेचच तुम्ही पाहू शकता यामध्ये गाठी व्हायला तयार झालेल्या आहेत, म्हणजेच या तिळगुळाच्या मिश्रणामध्ये छान असा ओलसरपणा तयार व्हायला लागलेला आहे। सतत हलवत राहायचं आहे, अजिबात हे मिश्रण असंच सोडायचं नाही, नाहीतर हे कढईला तळाशी चिटकू शकतं। आणि 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्या तिळगुळाच्या मिश्रणामध्ये छान असा ओलसरपणा निर्माण झालेला आहे। तर ह्या स्टेजला यामध्ये आपण 1 चमचा तूप ॲड करून घेऊया। तूप घालणं इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुपामुळे ह्या तिळाची वडीची चव अगदी छान येते आणि यावरती एक चकाकी सुद्धा येते। तर सगळ्यात शेवटी इथे मी 2 ते 3 चमचे अख्खे तीळ घातलेले आहेत। सुरुवातीला जेव्हा आपण तीळ भाजले होते त्यातलेच 2-3 चमचे तीळ मी बाजूला काढून ठेवले होते, तेच आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे। म्हणजे काय होते ना, हे तिळगुळाची वडी जी आहे ते दिसायलाही छान दिसते आणि जेव्हा आपण ही तिळगुळाची वडी खातो तेव्हा त्या तिळाची एक बाईट दाताखाली येते आणि ती खायला सुद्धा खूप छान लागते। तर हवा तेवढा ह्या मिश्रणामध्ये ओलसरपणा निर्माण झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका तूप लावून ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे। तर इथे मी या प्लेटला छान असं तुपाने ग्रीस करून घेतलं आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एखाद्या उलटणीच्या सहाय्याने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि छान असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण याच्या वड्या कट करू तेव्हा त्या बिथरणार नाहीत किंवा त्याचा चुराचुरा होणार नाही, छान अशा एकसारख्या वड्या पडल्या जातील। त्यासाठी एखाद्या उलटणीच्या सहाय्याने किंवा एखाद्या वाटीच्या सहाय्याने तुम्ही हे करून घेऊ शकता। उलटणीने तेवढं व्यवस्थित होत नव्हतं, त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे। वाटीने छान असं सर्व बाजूनी प्रेस करून एकसारखं हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल हे मी छान असं पसरवून घेतलं आणि यावरतून थोडेसे आणखीन मी तीळ घातलेले आहेत। तुम्ही नाही घातलात तरी देखील चालेल, पण तीळ वरतून घातले का ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। ह्यावरती तीळ घातल्यावर सुद्धा परत एकदा वाटीने प्रेस करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरवरच आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचंय। आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता हे छान असं थंड झालेलं आहे, अजिबात हे गरम नाही। गरम असताना जर तुम्ही ह्याच्या वड्या पाडल्या तर त्या बिथरतात आणि चुरा होतात। त्यासाठी पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत।
तर हे थंड झालेलं आहे, तर एखाद्या चाकूच्या सहाय्याने आपण याच्या वड्या पाडून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल अगदी सहज याच्या वड्या पडल्या जातात, अजिबात तुटत नाहीत किंवा बिथरत नाहीत, अगदी एकसारख्या वड्या पडल्या जातात। तर तुम्हाला ह्याच्या चौकोनी त्रिकोणी जशा आकाराच्या वड्या हव्या आहेत त्या आकारानुसार तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घेऊ शकता। तर इथे मी चौकोनी आकारामध्येच ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी छान अशा ह्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत, अजिबात चिटकलेल्या नाहीत किंवा बिथरलेल्या नाहीत। एक सुद्धा वडी अशी आपली चिटकलेली नाही किंवा मोडलेली नाही, बिथरलेली नाही। तर संपूर्ण वड्या मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशा खमंग खुसखुशीत पाण्याचा एक थेंबही न वापरता इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने बिना पाकाचे ह्या तिळगुळाच्या वड्या नक्की ट्राय करून पहा। तर आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। लाडू बनवत असताना हाताला चटके लागू नये किंवा शेवटपर्यंत मिश्रण हे कडक होऊ नये म्हणून त्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला कढईमध्ये 1 कप तीळ घ्यायचे आहेत। तर इथे मी गावठी तीळ घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही तीळ इथे वापरू शकता, शक्यतो गावठी तीळ वापरा म्हणजे ते खायला सुद्धा खूप छान लागतात। आणि आता हे तीळ आपल्याला अगदी मंद आचेवरती खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही, गॅसची फ्लेम मोठी केली तर तीळ हे करपले जातील किंवा तडतड उडून बाहेर येतात आणि तिळाची चव सुद्धा बिघडते। त्यासाठी अगदी कमी गॅसवरती छान असे खमंग असे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। एक 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल हे तीळ छान असे फुललेले आहेत आणि खमंग असे भाजले सुद्धा आहेत। भाजले की नाहीत ते तुम्हाला लगेचच कळतं, कारण तिळाचा घमघमाट हा सगळ्या घराने पसरतो। तर तीळ भाजले, काढून घेतले, त्यानंतर अर्धा कप इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला कमी गॅसवरती छान असे खमंग वास येईपर्यंत किंवा ह्याचे साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल शेंगदाणे सुद्धा छान असे भाजलेले आहेत, याची साल वेगळी होत आहे। तर आता हे शेंगदाणे सुद्धा आपण काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये इथे मी 1 कप बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे। गूळ घातल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे, म्हणजे गूळ सुद्धा करपणार नाही आणि याचा पाक सुद्धा अगदी छान असा व्यवस्थित तयार होतो। तर आता आपल्याला हा गूळ पूर्णपणे यामध्ये वितळवून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही, तर फक्त एक जेलीसारखी गोळी तयार करून घ्यायची आहे। ती कशी बनवायची ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत। तर एक 2 ते 3 मिनिटे आपण हा गूळ असाच कमी गॅसवरती वितळवून घेऊया, गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर गूळ हा लगेचच करपायला लागतो। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर हा गूळ जो आहे तो संपूर्णपणे वितळलेला आहे आणि छान असा यावरती फेस यायला लागलेला आहे। अशा पद्धतीने हे गुळाचं मिश्रण तयार झालं का एखाद्या प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यावरती हे गुळाचं जे मिश्रण आहे ते टाकून पाहायचं आणि एका जागी गोळा करून पाहायचं। तर इथे तुम्ही बघू शकता ह्याचं जेलीसारखं तयार होत नाही, पण याचा पाक अजून तयार झालेला नाही। तर हा पाक आपण पुन्हा एकदा 1-2 मिनिटे शिजवून घेऊया आणि 2 मिनिटानंतर परत एकदा आपण हा चेक करून घेऊया। गुळाचा हा पाक तयार करत असताना इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, कुठेही मोठी करायची नाही। तर पुन्हा एकदा 2 मिनिटानंतर हे मिश्रण मी परत या प्लेटमध्ये पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे, थंड करून घेतलं आणि एका जागी अशा पद्धतीने करून पाहायचं, हातावरती गोळी तयार करून पाहायची आणि तुम्ही बघू शकता ही गोळी तयार झाली, पण तरी सुद्धा हे छान असं ओलसर आहे, म्हणजेच जेलीसारखं तयार झालेलं आहे, कडक झालेला नाही। तर अशाच पद्धतीचं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला इथे लगेचच गॅस बंद करायचा आहे, अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही। गॅस जर इथे आपण चालू ठेवला तर गुळाचा इथे कडक पाक तयार होतो आणि लाडू सुद्धा अगदी कडक तयार होतात। तर पाक तयार झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप घालायचं, तुपाने ह्याची चव सुद्धा वाढते आणि या लाडवांवरती चकाकी सुद्धा छान येते। तर आता यामध्ये मी लगेचच भाजून घेतलेले जे तीळ होते ते ॲड करून घेतलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घेतले। त्यानंतर जे शेंगदाणे आपण अर्धा कप भाजून घेतले होते त्यावरची साल काढून मी त्याला छान असं मोठं मोठं क्रश करून घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ही प्रोसेस इथे खूप फटाफट करायची आहे, कारण तीळ आणि शेंगदाणे गुळाच्या पाकात मिक्स केल्यानंतर ते लगेचच कडक व्हायला लागतं। तर ते मिश्रण सुद्धा कडक होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे,
ती काय ती इथे पाहूया। तर इथे मी साईडला एका गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या पाण्याला छान अशी खळखळ उकळी आलेली आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपण एखादा स्टँड किंवा डब्बा किंवा प्लेट सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता। त्यावरती आपल्याला हे तिळगुळाचं मिश्रणाचं जे कढई आहे ती यामध्ये ठेवून द्यायची आहे। ह्याने काय होतं ना, खालून वरचे वर ह्याला गरम पाण्याची वाफ लागत राहते आणि लाडू बनवत असताना हे मिश्रण अजिबात कडक होत नाही किंवा कोरडं होत नाही। तर आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया। तर लाडू तयार करत असताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे तूप लावल्याने हाताला चटका सुद्धा लागत नाही आणि या लाडूवरती छान अशी चकाकी सुद्धा येते। तर इथे मी थोडंसं मिश्रण घेतलं आणि छान असा लाडू तयार करून घेतला। तुम्ही बघू शकाल मस्त असा गोल गरगरीत आपला लाडू तयार झालेला आहे। अजिबात हे मिश्रण हाताला चिटकत नाही किंवा पोळत सुद्धा नाही, याचा अजिबात चटका सुद्धा लागत नाही। हातावरती थोडंसं तूप लावलं का अजिबात या मिश्रणाचा चटका लागत नाही। थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि एकसारखे असे हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकता बोलता बोलता इथे मी एक 3 ते 4 लाडू तयार करून घेतलेले आहेत। मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार होतात। अजिबात हे मिश्रण शेवटपर्यंत कडक सुद्धा होत नाही, कारण यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये ही कढई ठेवलेली आहे। तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा। तर इथे आपण सेम पद्धतीने राहिलेले संपूर्ण लाडू तयार करून घेऊया। तर इथे आपले संपूर्ण तिळगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे एकसारखे गोल गरगरीत लाडू बनवून तयार झालेले आहेत। एक लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। तर पहा खूप जास्त कडक झालेले नाहीत, अगदी मस्त खुसखुशीत असे हे लाडू बनवून तयार होतात। तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या ह्या दोन्हीही रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।